Good morning, dear student. Welcome back to our agriculture chemistry lecture. In previous lecture, we discussed different types of soil, that is acidic, alkali, calcareous, saline, alkali. Such a type of soil we discussed in previous lecture, their reclamation and formation of such a type of soil. We discussed that part in previous lecture. Okay. In today's lecture, we have to discuss next part, that is soil testing. Second part or remaining part of this topic is soil testing. Generally, we discuss in previous lecture, soil testing is done in three phases. First one is collection of soil sample from field. First one is first phase is collection of soil sample from field. Second phase is analysis of soil sample in the laboratory, and third phase is interpretation of result and fertilizer recommendations. म्हणजे ह्या जे तीन फेजेस आहेत जनरली सॉइल टेस्टिंग आपल्याला हा जो पॉइंट आहे हा बेसिकली आपल्याला तीन फेजेस सॉइल टेस्टिंग कुठल्या फेजेसमध्ये कुठल्या टप्प्यात जे टप्पे आहेत सॉइल टेस्टिंगचे जनरली ह्या तीन टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत. पहिला जो टप्पा आहे काय, जो सॉइल सॅम्पल कलेक्ट कसा करायचा, त्याच्यासाठी कुठले कुठले टूल्स यूज करायचे हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. देन सेकंड फेज और दुसरा जो टप्पा आहे तो अनालिसिस ऑफ सॉइल सॅम्पल इन लॅबोरेटरी. जो सॉइल सॅम्पल कलेक्ट केला आहे तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या फील्डमधनं जो सॉइल सॅम्पल कलेक्ट केलेला आहे त्या सॉइल सॅम्पलचं काय करायचं आपल्याला अनालिसिस करायचं लॅबमध्ये. ॲक्च्युअली लॅबमध्ये अनालिसिस कशावरती करायचं की त्यातले जे मायक्रो न्यूट्रिएंट असतील किंवा मॅक्रो न्यूट्रिएंट जे आहेत किती पर्सेंट प्रेझेंट आहेत किंवा सॉइलचा पीएच असेल, सॉइलची इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय आहे हे आपण सॉइल टेस्टिंगमध्ये लॅबमध्ये डिटेक्ट करणार आहोत. देन थर्ड फेज और लास्ट फेज इज इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट अँड फर्टिलायझर रिकमेंडेशन्स. आता तिसरी जी फेज आहे जे काय आपण सॅम्पल कलेक्ट केला आहे नंतर तो अनालाइज केला लॅबमध्ये. थर्ड फेज जी आहे ती काय, अनालाइज केल्यानंतर रिझल्ट त्याचा पीएच किती आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट किती, न्यूट्रिएंटची अमाऊंट किती पर हेक्टर असेल, पर एकर असेल किती आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला काय प्रेडिक्ट करायचे और रिकमेंड करायचे डिफरंट फर्टिलायझर्स फॉर डिफरंट क्रॉप्स. म्हणजे तुम्हाला कुठले कुठले पिकं घ्यायचे त्याच्यानुसार आपण जे खत आहेत फर्टिलायझर्स आहेत न्यूट्रिएंट जे प्रोव्हाइड करणार आहेत ते आपल्याला ठरवायचं. ओके. देन फर्स्ट पॉइंट और फर्स्ट फेज ऑफ सॉइल टेस्टिंग, कलेक्शन ऑफ सॉइल सॅम्पल फ्रॉम फील्ड. जो पहिला पॉइंट आहे काय करायचं, सॉइल सॅम्पल फील्डमधून कसा कलेक्ट करायचा किंवा सॉइल सॅम्पल कलेक्ट करण्याचे मेथड्स आपण इथे पाहणार. सॉइल सॅम्पल इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द सॉइल टेस्टिंग. नो डाऊट सॉइल सॅम्पलिंग ही पहिली प्रायमरी स्टेप आणि महत्त्वाची स्टेप असेल किंवा फेज असेल सॉइल टेस्टिंगमधले. देन सॉइल सॅम्पल कॅन नॉट बी कलेक्टेड ॲट एनी टाइम थ्रू आउट द इयर. जे सॉइल सॅम्पल आहे तो वर्षातनं कधी आपण कलेक्ट करू शकत नाही. देन सॉइल सॅम्पलिंग मस्ट बी डन व्हेन सॉइल इज ड्राय. वेट सॅम्पल हॅव टू बी ड्राईड बिफोर इट टेस्टेड. आता ज्यावेळेस सॉइल सॅम्पलिंग करायचं आहे ॲक्च्युली फील्डमधनं त्यावेळेस सॉइल कशी असली पाहिजे, ड्राय असली पाहिजे. ड्राय सॉइलचं सॅम्पल आपण मोस्टली कलेक्ट करणार आहोत. पण जर थोडी ओली असेल, वेट सॉइल असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, ते टेस्टिंगच्या आधी टेस्ट करण्याच्या आधी वेगवेगळ्या ज्या डिफरंट टेस्ट आहेत त्या रन करण्याच्या आधी तुम्हाला थोडीशी ड्राय करून घ्यावं लागेल. ओके. देन दॅट सॉइल विल बी यूज फॉर डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट. ओके. देन नेक्स्ट, समर इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट टाइम फॉर सॅम्पल कलेक्शन. समर हा सीझनच का आपण ॲप्रोप्रिएट कन्सिडर करतोय, तर आपल्याला सॉइल कशी पाहिजे, ड्राय पाहिजे. ओके. समरमध्ये किंवा रेनी सीझन, विंटर सीझन जर आपण कन्सिडर केला तर तिथे काय असते त्यावेळेस थोडीशी वेट सॉइल असेल, ओली सॉइल असेल रेनी सीझनमध्ये किंवा विंटर सीझनमध्ये पण नो डाऊट समर सीझनमध्ये सॉइल कशी असेल, ड्राय असेल, थोडीशी मोकळी असेल. त्याच्यामुळं तो सीझन जो आहे तो थोडासा हे असेल, बेटर असेल आपल्या सॅम्पल कलेक्शनसाठी ॲज कम्पेअर टू अदर सीझन.
ओके. आणि आणखी एक रिझन, मोस्ट ऑफ द क्रॉपिंग प्लांट म्हणजे जे बरेचसे पिकं आहेत त्यांची लाईफ सायकल जी आहे ती विंटर सीझन संपता संपता येते, म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान त्यांची लाईफ सायकल संपते. म्हणजे ते क्रॉपिंग प्लांट आपण हार्वेस्ट करतो, मॅक्झिमम क्रॉपिंग प्लांट जे आहेत. त्याच्यामुळं समरमध्ये किंवा उन्हाळ्यात जी आपली जमीन मोकळीच असते त्यावेळेस पण आपण व्यवस्थित सॅम्पलिंग करू शकतो. बेस्ट टाइम फॉर सॅम्पलिंग इज बिफोर सोविंग ऑर प्लांटिंग. बेस्ट टाइम सॉइल सॅम्पलिंगचा समर सीझन. आणि जनरली आपण काय करतो तर पाऊस जो रेनी सीझन आहे, रेनी सीझन स्टार्ट झाल्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ क्रॉप किंवा जे प्लांटिंग जे प्लांटेशन जे म्हणजे कुठले पिकं वगैरे घेतो ते आपण रेनी सीझनमध्ये स्टार्ट करतो पाऊस झाल्यानंतर. त्याच्यामुळं त्याच्या आधी समरमध्ये तुम्ही पिकं घ्यायच्या आधी किंवा पेरणी करणं किंवा एखादं लागवड करणं पिकांची त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे तर सॉइल सॅम्पल जो आहे तो कलेक्ट करायचा. देन सॉइल सॅम्पल मस्ट बी ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द फील्ड. जो काही सॉइल सॅम्पल तुम्ही कलेक्ट केला आहे हा टोटल ते किती हेक्टर असेल, 5 हेक्टर, 10 हेक्टर, 1 एकर, 2 एकर, काय एरिया असेल तुमचा, 1 गुंठे, 2 गुंठे, त्या टोटल एरियाचा काय असला पाहिजे रिप्रेझेंटेटिव्ह कन्सिडर करता आला पाहिजे. म्हणजे एकाच ठिकाणाहून घेऊन चालेल का ते, तेच आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे टोटल जो काही तुमचा एरिया आहे ज्याचं तुम्हाला सॅम्पलिंग करायचं आहे त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह असला पाहिजे तुमचा सॉइल सॅम्पल. देन सॉइल सॅम्पलिंग. Number of sample to be collected varies according to the size of the plot. आता खालच्या डायग्राममध्ये किंवा पिक्चरमध्ये तुम्हाला इमेजमध्ये काय दिसतंय, हे झिगझॅग लाईन दिसतात आणि रेड स्पॉट दिसतात. झिगझॅग लाईन आणि रेड स्पॉट म्हणजे ते काय, रेड स्पॉट जिथे तिथं तुम्ही तिथला सॉइल थोडं सॅम्पल, जिथे जिथे प्रत्येक ह्याच्यामध्ये 4-5 5पेक्षा जास्त तुमचे काय आहेत रेड स्पॉट आहेत. म्हणजे 5 ठिकाणाहून तुम्ही ते जो सॅम्पल आहे थोडा थोडा कलेक्ट केलाय आणि नंतर तो मिक्स करून तो पुढं लॅबला टेस्टिंगसाठी पाठवलाय. इकडे दुसऱ्या इमेजमध्ये सेम ब्लॅक स्पॉट दिसतात आहे आणि डॉटेड लाईन. म्हणजे ब्लॅक स्पॉट म्हणजे काय, तिथून तुम्ही सॉइल सॅम्पल जे थोडं थोडं कलेक्ट केलेलं आहे आणि तो मिक्स करून पुढं फर्दर प्रोसेससाठी पाठवलेला आहे. देन बिफोर कलेक्टिंग सॅम्पल ऑर्गॅनिक डेब्रिज, रॉक्स अँड ट्रॅश आर रिमूव्ड फ्रॉम द सरफेस ऑफ सॅम्पलिंग एरिया. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सॉइल सॅम्पल सॉइलमधून कलेक्ट करणार आहात, वरती जर ऑर्गॅनिक लेअर म्हणजे तुमचं जे वेस्ट मटेरियल ऑफ क्रॉपिंग प्लांट जे डिकम्पोज होण्यासाठी तुम्ही शेतात ठेवलेले आहे, मग त्याच्यामध्ये गहू जर पाहिला तर गव्हाचं काड वगैरे तसं असतं किंवा ऊसाचं पाचट असतं, त्या पद्धतीचे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा मग खडकाळ जमीन असेल तर तिथं वरती दगडाचं थोडंसं लेअर असते, ते दगड वगैरे बाजूला करून तुम्हाला सॅम्पल कलेक्ट करायचं. देन फी शेप कट इज मेड इन द सॉइल हॅव्हिंग 2 to 3 सेंटीमीटर डेप्थ. फी शेप इंग्रजी जो फी जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटनुसार असा कट घ्यायचा, फी शेप कट घेऊन तुम्ही 2 ते 3 सेंटीमीटर खाली जमिनीत कट घेऊन म्हणजे उकरून त्याच्यामध्ये त्याच्यातलं सॅम्पल तुम्ही कलेक्ट करणार. कलेक्ट द सॅम्पल इन बकेट अँड मिक्स थरली. जे आपण मागाशी जसे रेड स्पॉट पाहिले ना, म्हणजे असे डिफरंट एका एकरातले वेगवेगळे 5-6 स्पॉट ठरवून तिथलं फी शेप कट करून 2 ते 3 सेंटीमीटर डेप्थची तेवढी सॉइल कलेक्ट करून एका बकेटमध्ये ते मिक्स करून मग त्याच्यापासून आपण प्रॉपर सॅम्पल तयार करणार. हिअर in this diagram see different types of tools which is used in soil sampling. Here बकेट जे म्हणजे तुमचा फावडा टाईप किंवा व्ही शेप जो दिसतोय तुम्हाला, म्हणजे या डायग्राममध्ये सॅम्पलिंग कसं केलं पाहिजे ते थोडक्यात तुम्हाला प्रेडिक्ट करते. नंतर या इथं 4 वेगवेगळे पिक्चर्स आहेत, वेगवेगळे टूल्स यूज करून तुम्ही कसे सॅम्पलिंग करू शकता तेच इथं हे केलेले. देन सॅम्पलिंग टूल्स. सॅम्पलिंग टूल्स जनरली हार्ड सॉइल असेल किंवा सॉफ्ट मॉइस्ट सॉइल असेल, कुठले कुठले टूल्स यूज करायचे ते त्यांनी थोडंसं रेफर केलेलं. प्रॉपर सॅम्पल टूल्स आर एसेन्शियल फॉर द कलेक्शन ऑफ गुड सॅम्पल डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द सॉइल टूल्स आर यूज्ड. जी नेचर सॉइलचं जसं नेचर आहे त्याच्यावरती आपण कुठले कुठले टूल्स यूज करायचे ते त्यांनी मेन्शन केले. हार्ड सॉइल असेल तर स्क्रू टाईप ऑर एगेन.
म्हणजे जे हे साईडचे स्क्रू टाईप असे जे दिसतात आहे तुम्हाला, ते तुम्ही हे जे टूल्स आहेत ते सॉइल सॅम्पलिंग म्हणजे हार्ड सॉइलमध्ये यूज करू शकता. आणि सॉफ्ट सॉइलमध्ये इकडे फावड्यासारखे जे दिसतात तुम्हाला विषय, त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. ट्यूब ऑर प्रूफ टाईप tools are used in soft moist soil. Then complete soil sample information sheet is required. ज्यावेळेस तुम्ही सॅम्पल कलेक्ट केला, आता तो तुम्ही बॅगमध्ये वगैरे फिलअप करणार आहेत, पुढं टेस्टिंगसाठी लॅबमध्ये देणार आहेत. पण लॅबमध्ये टेस्टिंगला देण्याच्या अगोदर जे बॅग आहे, बॅगवरती कुठलं माहिती असली पाहिजे ते त्यांनी मेन्शन केलं. द इन्फॉर्मेशन इन्क्लूड्स नेम ऑफ द फार्मर अँड कम्प्लीट ॲड्रेस. हा सॅम्पल कुठल्या शेतकऱ्याच्या जमिनीतला आहे त्याचा ॲड्रेस तिथे मेन्शन करायला हवा. लास्ट क्रॉप ग्रोन ऑन द सॉइल, त्या ज्या सॉइलचा आपण सॅम्पल घेतला आहे त्या सॉइलमध्ये किंवा त्या जमिनीमध्ये, त्या मातीमध्ये मागच्या सीझनला किंवा मागच्या याच्या आधीचं क्रॉप कुठलं घेतलेलं आहे, कुठलं पीक घेतलेलं ते मेन्शन करायचं आहे. डेट ऑफ सॅम्पलिंग, सॅम्पल कधी कलेक्ट केला आहे त्याची डेट मेन्शन करायची. वेदर क्रॉप इज इरिगेटेड, म्हणजे जे तुमचं पीक आहे ते त्याला तुम्ही पाणी देताय का, दिलं तर कुठल्या प्रकारचं देतात, म्हणजे कुठल्या टाईपचं ड्रीप इरिगेशन आहे, फ्लड इरिगेशन आहे. देन 5th पॉईंट, अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट्स अप्लाइड लास्ट इयर, म्हणजे कुठले कुठले फर्टिलायझर्स और न्यूट्रियंट्स तुम्ही लास्ट इयर यूज केले होते मागच्या पिकाला ते तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. देन क्रॉपिंग पॅटर्न टू फॉलोड, म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे कुठल्या प्रकारचं क्रॉपिंग पॅटर्न जो आहे, म्हणजे पट्टा पद्धत, सरी पद्धत किंवा वाफा पद्धत जी म्हणता ना तुम्ही, त्या पैकी किंवा आणखी कुठली जी वेगवेगळे क्रॉपिंग पॅटर्न आहेत त्यातला कुठला यूज केला ते तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. देन 7th पॉईंट, क्रॉप अँड व्हरायटीज टू बी ग्रोन, तुम्हाला कुठली व्हरायटी त्याच्यामध्ये किंवा कुठलं क्रॉप घ्यायचं, कुठलं पीक घ्यायचं ते तिथं मेन्शन करायचं आहे. देन डिझायर्ड यील्ड फॉर द क्रॉप, डिझायर्ड यील्ड ऑफ क्रॉप लास्ट इयर, मागच्या वर्षी जे काही पीक घेतलंय त्याचं उत्पन्न किती निघलंय ते मेन्शन करायचं पर हेक्टर पर एकर. देन डेप्थ ऑफ सॅम्पलिंग, आता 2 ते 3 सेंटीमीटर सांगितलंय, तुम्ही किती ॲक्च्युअल डेप्थ घेतली ते तिथं मेन्शन करायचं आहे. देन ड्रेनेज स्लोप, जे हे ड्रेनेज स्लोप म्हणजे तुमचा जो पाणी देताना उतार, जो जमिनीचा उतार जो आहे ड्रेनेज स्लोप, म्हणजे जमिनीचा थोडक्यात उतार कसा आहे, पूर्वेकडनं पश्चिमकडे, दक्षिणेकडनं उत्तरेकडे, किंवा कशा पद्धतीचा उतार आहे तो तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या जे बॅग आहे सॅम्पलची त्याच्यावरती मेन्शन करायचं आहे. देन नेक्स्ट फेज इज अनालिसिस ऑफ सॉइल सॅम्पल इन द लॅबोरेटरी. आता अनालिसिस कसं करायचं, आता आपण सॅम्पलिंगचे वेगळे कुठले टूल्स वापरायचे, सॅम्पलिंग कसं करायचं, बॅगवरती कुठले कुठले लेबल मेन्शन करून काय काय माहिती भरायचं ते पाहिलं. आता ते सॅम्पल कुठं आलं, लॅबमध्ये आले. लॅबमध्ये आल्यानंतर कुठल्या कुठल्या टेस्ट किंवा कशा पद्धतीने अनालिसिस करायचं ते पाहूया. ग्राइंडिंग, ए रोलर, रबर पेस्टर इन अन एजेड मोर्टार or motorized grinder are commonly employed. जनरली जे तुम्ही सॉइल सॅम्पल कलेक्ट केलाय तो पेस्टर किंवा रोलर असेल तुमचा, त्याने ते थोडंसं बारीक करणार. क्रशिंग ऑफ द ग्रॅव्हल अँड प्रायमरी सँड पार्टिकल शुड बी अवॉइडेड, एकदम बारीक बुकटी करण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही क्रशिंग करणार आहात पेस्टरमध्ये किंवा पेस्टरमध्ये हे करणार आहात, बारीक जी सॅम्पल आहे तो बारीक करणार आहात, एकदम थिन पावडर करायची नाही, पण थोडंसं प्रायमरी जे ग्रॅन्युल्स आहेत त्या फॉर्ममध्ये ग्राइंडिंग करून घ्यायचं. देन सेविंग सॉइल इन द राईट मॉइश्चर कंडिशन कॅन बी पास थ्रू ए 2 मिनिमम सिव्ह अबाउट 10 मेश पर इंच. सेविंग ही जी मेथड आहे ती अप्लाय करायची. देन मिक्सिंग, सॅम्पल शुड बी थरली मिक्स्ड बाय रोलिंग प्रोसिजर. नंतर सॅम्पल जो आहे तो प्रॉपरली मिक्स करणार तुम्ही. देन क्लासिफिकेशन चार्ट, असे आपल्याला डिफरंट चार्ट पाहिजेत किंवा जे टेस्ट करणार आहेत त्याचं क्लासिफिकेशन चार्ट, कम्पॅरेटिव्ह चार्ट आपल्याला पाहिजे. क्लासिफिकेशन चार्ट फॉर सॉइल टेस्ट डाटा. आता हा जो चार्ट आहे तुमच्यासमोर आहे तो कशासाठी, अवेलेबल न्यूट्रिएंट कुठले कुठले मॅक्रो न्यूट्रिएंट्स, जनरली सोडियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे जे न्यूट्रिएंट आहेत ते किती प्रमाणात असल्यानंतर लो, किती प्रमाणात असल्यानंतर हाय, किंवा किती प्रमाणात
असल्यानंतर मीडियम, त्याची रेंजेस इथे दिलेल्या आहेत. नायट्रोजन अबाउट 280 किलोग्रॅम पर हेक्टर, म्हणजे 280 किलोग्रॅम पर हेक्टरपेक्षा जर नायट्रोजनचं पर्सेंटेज असेल तर ते आपण लो न्यूट्रिएंट कन्सिडर, म्हणजे अवेबिलिटी ऑफ दॅट न्यूट्रिएंट इज लो असं कन्सिडर करणार आहोत. देन 280 ते 560, 280 टू 560 किलोग्रॅम पर हेक्टर रेंज फॉर नायट्रोजन इज medium range, and above 560 kilogram per hectare is high range of nitrogen. Like that, phosphorus below 10 kilogram per hectare, not a gram, below 10 kilogram per hectare is low range. 10 to 24.6 kilogram per hectare is medium range. Above 24.6 kilogram per hectare is higher range. Then potassium below 108 kilogram per hectare is lower range. Then 108 to 280 kilogram per hectare is medium range, and about 280 kilogram per hectare is a high range for that potassium nutrient. Okay, this one is relative comparative chart regarding available nutrient, their ranges low, high, medium, general. Next chart is about soil pH, their classification chart for soil pH, pH ranges and their rating. Soil having pH lower than 6 is acid soil. Soil having pH 6 to 8.5 is good soil, and soil having pH greater than 8.5 is alkali type of soil. From soil pH we can predict which type of soil that will be given in this chart. The next chart is about electrical conductance, classification chart for electrical conductance. आता जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ती पण टेस्ट करायची आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला ती सॉइल कशा पद्धतीची ते प्रेडिक्ट करता येईल. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स रेंज सांगितले त्यांनी, बिलो द 1 mho per centimeter having good soil, sorry, greater than 1 mho per centimeter having good soil, 1 to 2 mho per centimeter poor seed emergence, 2 to 3 mho per centimeter harmful for crop like pulses, and 3 mho per centimeter harmful for most of the crop. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल कंडक्टन्सच्या रेंजेस दिल्या, ज्याच्यामध्ये गुड सॉइल कुठली 1 mho per centimeter एवढा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल तर त्या रेंजच्या आसपास, आणि काहींना पुअर सीड इमर्जन्स मीन्स जे सीड जर्मिनेशन आहे ते व्यवस्थित होणार नाही, 2 ते 3 mho per centimeter जर कन्सिडर केलं तर हार्मफुल फॉर क्रॉप लाईक पल्सेस, म्हणजे कडधान्य आपण कन्सिडर करतो, कडधान्याच्या वाढीसाठी ही इलेक्ट्रिकल कंडक्टन्स रेंज हार्मफुल असेल, आणि ग्रेटर दॅन 3 mho per centimeter मीन्स हार्मफुल फॉर मोस्ट ऑफ द क्रॉप, म्हणजे जवळजवळ टोटल जे क्रॉप्स आहेत इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जर 3 mho per centimeter पेक्षा जास्त असेल तर ते क्रॉप ती जी सॉइल आहे ती क्रॉपिंग प्लांटसाठी बेटर नसणार आहे. देन क्लासिफिकेशन चार्ट फॉर अदर टेस्ट डाटा, याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिएंट मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्ट ते कसे काढता येईल, लो, मिडियम, हाय रेंज दिलेली. जनरली आपल्याला जे नायट्रोजनशी रिलेटेड आहे किंवा पोटॅशियम जे मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणेल मी, मॅक्रोन्यूट्रिएंटशी रिलेटेड डाटा आपल्याला कन्सिडर करायचा आहे. मायक्रोसाठी एवढा काही नाही आहे, याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सोडियम, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, मॅग्नीज, कॉपर, आयर्न, बोरॉन, मॉलिब्डेनम हे सारखे वेगवेगळे जे इलेमेंट आहेत ते इथे दिसतील, आणि त्यांच्या रेंजेस पुढे दिसतील, त्याच्याशी आपल्याला काही एवढं हे नाही. नेक्स्ट हिअर सॉइल सॅम्पल, म्हणजे जे सॅम्पल कलेक्ट केलं ॲक्च्युली टेस्टिंगसाठी डिफरंट मोडमध्ये, आपण जसं तुम्ही रेग्युलर टेस्टसाठी टेस्ट ट्यूब यूज करता त्या टाईपचे वेगवेगळ्या फाईल्स इथे यूज केलेल्या आहेत टेस्टिंगसाठी. देन इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट अँड फर्टिलायझर रिकमेंडेशन, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, म्हणजे वेगवेगळे जे रिझल्ट आहेत. आता याच्यापैकी आपल्याला इथं जे क्ले, सँड, स्लीट टेक्स्चर,
हे जनरली आपल्याला प्रेडिक्ट करता येईल. आता ॲक्च्युअल सगळे जे त्यातले जे PPM मध्ये रिझल्ट आहेत वगैरे आपल्याला काय येते ॲक्च्युअल रिझल्ट प्रेडिक्ट नाही करायचा, रिकमेंडेशन नाही करायचं, पण जनरल रिझल्ट कसा असू शकतो ते आपल्याला इथं पाहायचं. त्याच्यामध्ये पर्सेंट दिलेले क्ले सँड स्लीट टेक्स्चर कसं असेल एका सॅम्पलचं, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी किती, एक्स्ट्रॅक्शन मेथड कुठली यूज केली आणि इंटरप्रिटेशन. आता हा जो ग्राफ दिसतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला pH, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर, बोरॉन, कॉपर, आयर्न, मॅग्नेश, झिंक हे जे इलेमेंट आहेत यांची रेंजेस दिलेले लो, मीडियम, गुड, हाय, व्हेरी हाय. म्हणजे कुठले जास्त आहेत तुमच्या त्या सॉइल मध्ये, कुठले कमी येतं तो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेले. pH हाय, फॉस्फरसचं पर्सेंटेज व्हेरी हाय, असं म्हणजे वेगवेगळं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वेगवेगळे डिफरंट इलेमेंट इथं काय केलेले आहेत मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. Then, on the basis of soil testing results, fertilizers doses are recommended for better yield. म्हणजे जे सॉइल टेस्टिंग आहे त्याच्यावर आपण आता काय करणार आहोत, फर्टिलायझर रिकमेंड करणार आहोत. इफ द लेवल ऑफ न्यूट्रिएंट इज व्हेरी लो, आता जे आपण ग्राफमध्ये पाहिलं व्हेरी लो जर न्यूट्रिएंटची लेवल असेल देन डोस फॉर द क्रॉप इन्क्रीज बाय 50%. व्हेरी लो मध्ये असेल तर 50% डोस जो आहे तो त्या पर्टिक्युलर न्यूट्रिएंटचा आपल्याला इन्क्रीज करावा लागला असं त्यांनी सांगितलं. देन इफ द लेवल ऑफ द न्यूट्रिएंट इज मॉडरेट टू मॉडरेटली हाय देन डोस ऑफ द क्रॉप रिड्यूस बाय 25%. ज्यावेळेस तुमचा पर्टिक्युलर एखादं पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे न्यूट्रिएंटचं पर्सेंटेज घेतलं मॉडरेटली हाय किंवा मॉडरेट असेल त्यावेळेस जो डोस आपण देणार आहोत तो 25%नी रिड्यूस करणार आहोत. Then, if the level of the nutrient is very high, dose of the crop is reduced by 50%. जर ते न्यूट्रिएंट जास्तच असतील, व्हेरी हाय रेंजमध्ये असतील तर त्यावेळेस आपण काय करणार आहोत, डोस जो आहे तो 50%ने रिड्यूस करणार आहोत. देन हिअर ऑल्सो ए वन सॉइल टेस्टिंग डाटा. देन टार्गेट yield कॅन बी मेड फॉर रिकमेंडेड फर्टिलायझर्स. वेगवेगळे क्रॉपिंग प्लांट दिलेत त्याच्याशी रिलेटेड आपल्याला किती पर्सेंट नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असलं पाहिजे ते आपल्याला इथे दिसेल. खरीप, सोरगम, इरिगेटेड असेल तर नायट्रोजन इन FN मीन्स नायट्रोजन इन किलोग्रॅम पर हेक्टर, Fe2O5 मीन्स फॉस्फरस किलोग्रॅम पर हेक्टर, पोटॅश K2O मीन्स पोटॅश किलोग्रॅम पर हेक्टर, टार्गेटेड yield in kilogram per hectare, and soil SN, SP, SK means soil available nitrogen, phosphorus and potassium. असं त्यांनी सांगितलेलं आहे की किती पर्सेंट पर्सेंट म्हणण्यापेक्षा किती किलोग्रॅम पर हेक्टर खरीप सोरगमसाठी असलं पाहिजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. देन नेक्स्ट खरीप सोरगम रेनफीड ॲश्युअर्ड रेनफॉल एरिया. इथं पण तेच अवेलेबल नायट्रोजन किती आणि टार्गेट यील्डसाठी किती रिक्वायर्ड आहे ते, फीडसाठी तसंच त्यांनी सांगितलेलं आहे. सॉईल अवेलेबल किती टार्गेटेड यील्डसाठी तेच मेन्शन केलेलं आहे. देन खरीप ग्राउंडनट अँड कॉटनसाठी पण तेच मेन्शन केलेलं आहे, नायट्रोजन किलोग्राम पर हेक्टर अँड सॉईल अवेलेबल टार्गेटेड यील्ड kilogram per hectare and soil available nitrogen, phosphorus and potassium he will be mentioned in this image or in this slide. Okay, no need to remember this particular ranges of nitrogen available kilogram per hectare. म्हणजे आपल्याला असं जनरली याच्यावरती काही क्वेश्चन विचारला जात नाही की किती नायट्रोजन पर किलोग्राम पर हेक्टर रिक्वायर्ड कॉटनसाठी किंवा सॉईलमध्ये अवेलेबल किती टार्गेट यील्डसाठी, ह्या गोष्टी आपल्याला मेन्शन नाही म्हणजे रिक्वायर्ड नाहीत, त्याच्यामुळे आपण फक्त ओव्हरलुक केलेलं आहे त्याच्यावरनं. देन दिस टॉपिक इज ओव्हर रिगार्डिंग आवर सॉइल टेस्टिंग and different types of soil we have discussed in this point. Then overall we discuss in this topic different types of soil, their reclamation and their formation, म्हणजे कशी तयार होती आणि ती परत व्यवस्थित कशी करायची थोडक्यात हे आपण पाहिलं. नंतर सॉइल टेस्टिंग कसं केलं जातं ते आपण या टॉपिकमध्ये पाहिलेलं. देन थँक्यू. दिस टॉपिक इज ओव्हर.